तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मच्छी फ्राय। हॉटेलमध्ये जसं मच्छी फ्राय बनते तसेच मच्छी फ्राय आपण घरच्या घरी आज बनवणार आहोत। तर आपण इथे अर्धा किलो कटला मच्छी आणलेली आहे। तर ही मच्छी जी आहे हिची टेस्ट जरा वेगळीच असते, त्यामुळे ह्या माशा आपण स्वच्छपैकी धुवून घेतलेल्या आहे। तर आता आपण काही मसाल्यांचा इथे वापर करणार आहोत। पहिले तर इथे आपण अद्रक आणि लसूणचा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धने पावडर घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेला आहे आणि काही मिक्स मसाले घेतलेला आहे। आणि एका वाटीमध्ये आपण एक लिंबू म्हणजे त्याचा रस आपण या ठिकाणी घेतलेला आहे। पहिले तर आपण लिंबूचा रस माशांवरती टाकून देऊ आणि त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ लिंबूच्या रसाने। आणि नंतर आता आपण या मसाल्यांमध्ये तेल टाकणार आहोत आणि यांना पण चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले एकत्रित येतील आणि माशांना आपण वरच्या भागाने आणि खालच्या भागाने पण चांगल्या प्रकारे या मसाल्यांना आपण त्या माशांमध्ये वरून लावणार आहोत किंवा माशांमध्ये आपण ते सर्व मसाले भरवणार आहोत। मसाल्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। आता माशांना आपण हे मसाले लावून घेऊ आणि त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत, जेणेकरून ते मसाल्याच्या माशांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल। तर आपण पूर्ण माशांनाच हे मसाले आपण या ठिकाणी लावलेले आहेत। तर आता थोड्या वेळानंतर आपण एक 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 करून हे मसाले पूर्ण मिक्स करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण माशांना आपण हे मसाले चांगल्या प्रकारे लावून घेतलेले आहे। आता आपण यांना कमीत कमी 15 ते 20 मिनिटाकरता एका म्हणजे असंच ठेवून देऊ। त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवून दिलं आहे आणि नंतर आता थोड्या वेळानंतरच आपल्याला इथं अजून एक पेस्ट बनवायची, ती म्हणजे बेसन पीठ आपण घेतलेलं आहे। या ठिकाणी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणीच ॲड केलेलं आहे, त्याला मिक्स केलेलं आहे। आता आपण वरून चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि मिठाला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ, कारण बेसन पिठाची जी टेस्ट असते ती पण माशांमध्ये वेगळीच येते, त्याच्यामुळे आपण बेसन पिठाचा पण या ठिकाणी वापर करणार आहोत। तर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल थोडं शिल्लकच लागणार आहे, कारण माशांना आपल्याला फ्राय करायचं आहे, त्यामुळे आपण शिल्लकच तेल या ठिकाणी घेणार आहोत। तर आता आपण बघू माशा चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेला आहे। आपण 15 ते 20 मिनिट याला असंच ठेवलेलं होतं। तर आता आपण या ठिकाणी या बेसन पिठामध्ये माशांना असं बुडवणार आहोत आणि तसंच आपण कढईमध्ये या माशा अशा तळण्यासाठी सोडणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी त्या तेलामध्ये तळत आहे। तर तेलामध्येच आपण या माशांना चांगल्या प्रकारे म्हणजेच तळून घेणार आहोत। तर आपण दोन्ही पण बाजू त्या माशांची आपण इकडची बाजू पण आपण आता उलटणार आहोत, जेणेकरून त्या दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजल्या जाईल। तर तुम्ही पाहू शकता माशा एकदम चांगल्या प्रकारे छान अशा तेलामध्ये तळलेल्या आहेत। त्यांच्यावरती थोडासा लाल लाल कलर पण आलेला आहे। असा थोडासा कलर आला की समजून जाय की माशी ही भाजलेली आहे। जास्त पण आपल्याला माशांना तेलामध्ये तळू द्यायचं नाही आहे, कारण जास्त पण आपण वेळ तळू दिला तर त्यांची जी टेस्ट असते ती चांगली पुरेशी येत नाही आणि त्याच्यामुळे आपण माशांना कमी कमी तळू देणार आहोत। आता परत आपण दुसरी माशी घेतलेली आहे, तिला पण बेसन पिठामध्ये मिक्स करून असंच तेलामध्ये सोडणार आहोत। तर अशा प्रकारे घरगुती एकदम सोप्या पद्धतीने मासे बनत असतात। आपण जी हॉटेलमध्ये टेस्ट घेतो माशांची तशीच टेस्ट आपण घरी पण आज माशांची घेणार आहोत आणि जास्त काही वेळ पण लागत नाही मासे बनवण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता आपल्या आता हळूहळू पूर्ण माशाच या ठिकाणी तेलामध्ये तळण्यासाठी चालू आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट माशांची ही मच्छी फ्राय या ठिकाणी तयार आहे। थोडीशी कोथिंबीर आपण त्या ठिकाणी वरून टाकून दिलेली आहे। तर एकदम झणझणीत आणि खाण्यासाठी पण एकदम भारी टेस्ट या माशांची येत असते। तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने अशी मच्छी फ्राय तुम्ही नक्कीच करा। तर तुम्ही बघू शकता मच्छी जी आहे ती तेलामध्ये किती भारी तळलेली आहे। तर ही जी माशी आहे ही खाण्यासाठी एकदम भारी लागते आणि टेस्ट पण जरा वेगळीच असते। तर घरगुती न हॉटेलमध्ये न खाण्याकरता आपण घरच्या घरीच अशी मच्छी फ्राय नक्कीच बनवून खाऊ शकतो, कारण हॉटेलमध्ये ते कसे कोणते तेल वापरतात व मसाले कोणते वापरतात त्याच्यावर पण आपल्याला भरोसा जास्त येत नाही। त्याच्यामुळे घरच्या घरी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अशी मच्छी फ्राय नक्कीच बनवा। तर आजच्या माशांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर भेटूया लवकरच असेच एक नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।